जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मुंबई जाम करा असं पण आवाहन केलं. पण म्हणून मी म्हटलं ना की सगळी जबाबदारी सरकारची आहे. कारण गणेशोत्सव सुरू आहे, ते काही इकडे मराठी माणसं जी सगळी आलेली आहेत ती काही इकडे दंगल करायला नाही आलेली, न्याय हक्कासाठी आलेली आहेत. 9 ते 5 वेळ देण्यात आलेली आहे. 5च्या नंतर त्या सगळ्या आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न असेल. हे बघा, मी तुम्हाला सांगतो की पूर्ण जबाबदारी सरकारची आहे. आणि ज्यांनी एक आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते ती लोक कुठे राहतात? का गावी पडाले आहेत? का नुसतीच दर्शने घेत चाललेले आहेत? एवढा जनता जनार्दन मुंबईत आल्यानंतर त्यांना सामोरे जाणं, नुसतं घरोघरी काय फिरताय सगळीकडे. उद्धवजी, पण ओबीसी मधनं आरक्षणाची जी मागणी होती आहे या संदर्भात तुमची भूमिका काय? बघा, माझ्या भूमिकेला आता काहीच अर्थ नाही आहे. माझं म्हणणं होतं, मी तेव्हा मांडलेलं आहे. अगदी आंतरवेली सराठीमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हासुद्धा मी जरांगीच्या समोर उभं राहून मी बोललेलो आहे. आता माझं मत असं आहे की सरकारने हा प्रश्न हाताळला पाहिजे. प्रश्न हा त्यांनी सोडवला पाहिजे. 10 जणांना त्यांच्या भूमिका विचारण्यापेक्षा तुम्ही आणि थेट आंदोलक बोला ना. केवळ गॅजेटच्या आधारावर सरसकट आरक्षण देता येणार नाही असं शिंदे समितीचं म्हणणं आहे. ते शिंदे समितीने सांगावं काय करायचं ते. पण उद्धवजी, यामध्ये जरांगे हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक करतात आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करतात. तुम्हाला आश्चर्य नाही वाटत? हा, आता बघा, हा शेवटी जरांगे पाटलांचा विषय आहे. त्यांना कोणाकडनं काय काय अनुभव आले असतील तर ते त्याप्रमाणे ते बोलत असतील. पण एकूण काही जरी झालं तरी ज्यांची ते आता कौतुक करत असतायत असं तुम्ही म्हणतायत त्यांनीसुद्धा त्यांना फसवलंच आहे ना. ते इतके वर्ष, म्हणजे 2.5 वर्ष का होईना मुख्यमंत्री होते, आता 1 वर्षभर उपमुख्यमंत्री आहेत. का नाही त्यांना न्याय देऊ शकत? त्याच्यामुळे नुसती टोलवाटोली या सरकारकडनं चाललेली, ही टोलवाटोली बंद करून जो काय आहे तो सन्मान्य तोडगा त्यांनी काढला पाहिजे. ठीक आहे. काय कोण असू शकतं या आरक्षणाच्या मागणीखाली? एवढा जो मुंबईत आंदोलन मुसळलेला आहे आतापर्यंत जे मोर्चे अन्याय, आतापर्यंत त्यांच्यावर त्या समाजावर झालेला अन्यायच असू शकतो ना आंदोलनाच्या पाठी. आणखीन कोण असू शकतं? नाही, पण ठीक आहे. गणेशोत्सवात आंदोलन होतं. बघा, या आंदोलकांना चिघळलं नाही. मला आंदोलक हे काही दहशतवादी नाही आहेत. ही मराठी माणसं आहेत. ते त्यांच्या हक्काने विघ्नहर्त्याच्या उत्सवात न्याय मागायला आलेले आहेत. आणि त्यांना अशी अपेक्षा कदाचित असेल की सरकार देऊ शकत नाही तर हे विघ्नहर्त्या तूच आमच्यावरचं विघ्न दूर कर. नहीं अभी हाँ मोहन भागवत का एक बयान है कि 75 साल में रिटायरमेंट होना नहीं होना इस बारे में मैं कुछ नहीं कह सकता, लेकिन 75 साल में रिटायर कोई भी हो सकता है। 75 साल में उन्होंने कहा 2-3 बच्चे होने चाहिए। हाँ, 2-3 बच्चे नहीं, मतलब उनको जो भाजपा की स्थिति है वो रखी नहीं जा सकती। उन्होंने जो सलाह दिया है कि 2-3 बच्चे होने चाहिए, वो शायद अगर वो सारे लोग मानेंगे तो उनके पार्टी को बाहर से लोग लेने की जरूरत नहीं पड़ेगी, इसलिए उन्होंने दिया होगा। सर, अमित शाह का मुंबई महाराष्ट्र मैं जाओ रे चला, थैंक यू। तर उद्धव ठाकरे आता बोलत होते आरक्षणाबाबतची ही टोलवाटोलवी बंद करा। उद्धव ठाकरेंनी म्हटलंय अन्याय झाल्यामुळे मराठा समाजाचं हे आंदोलन आहे आणि आरक्षणाबाबतची त्यामुळे टोलवाटोलवी बंद करावी। ज्यांनी आरक्षणाबाबत शड्डू ठोकलेले होते, आरक्षण देऊ म्हटलेले होते, आता त्यांनी बघावं काय करायचं ते।